राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आहे आणि याच निमित्तानं शेतकरी संघटनेनं कैफियत यात्रा आहे ती काढलेली आहे। गैबी चौकातून या कैफियत यात्रेला सुरुवात झालेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ही कैफियत यात्रा कोल्हापूरकडे जाणार आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ही कैफियत यात्रा काढण्यात येते। खरंतर शाहू महाराज हे शेतकऱ्यांचं हित पाहणारे राजे होते आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी करत ही सगळी कैफियत यात्रा निघते। राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत, बोलूयात। साहेब, काय सांगाल, आज शाहू जयंती आहे आणि याच निमित्तानं कैफियत यात्रा निघते। आज राजर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती आहे। ज्या शाहू राजांनी शेतकऱ्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, शेतकऱ्यासाठी राधानगरीचं धरण बांधलं, शेतकऱ्यासाठी जयसिंगपूरची बाजारपेठ वसवली, शेतकऱ्यांनी बागायती शेती केल्यानंतर जो अतिरिक्त पैसे तयार होतात त्यातून शेतकऱ्यांनी उद्योजक बनावं म्हणून उद्योग नगरी स्थापन केली, शेतकऱ्यांच्या पोरांनी शिकावं म्हणून वसतिगृह सुरू केली। त्या शाहू महाराजांचा 150वी जयंती सरकार धूमधडाक्यानं साजरी करतंय, पण जनाची नाही मनाची लाज म्हणून आज याच कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी भूमिहीन व्हायला लागलेला आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची कैफियत आहे की मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर गेल्या वर्षी 23 नोव्हेंबरला रस्ता रोको आम्ही मागे घेतलेला होता आणि 100 रुपये कारखान्याने द्यायचं कबूल केलं, तर मध्यस्थी मुख्यमंत्र्यांनी केले होते। 1 वर्ष झालं ते पैसे अजून मिळालेले नाहीत, ते पैसे वसूल करून द्यावेत। जनाची नाही मनाची लाज म्हणून शाहू महाराजांच्या या जयंती दिवशी आम्ही आमची कैफियत घेऊन शाहू महाराजांचं जन्मगाव कागल ते कोल्हापूर स्मृतीस्थळ अशी ही कैफियत यात्रा निघालेली आहे। तर गेल्या काही दिवसापासून शक्तीपीठचा एक प्रश्न जो आहे तो पेटलेला आहे। अजून भूसंपादनाच्या नोटिसा अजून देखील येत आहेत। एका बाजूला सांगतायत की रद्द केला जाईल, मात्र भूसंपादनाच्या नोटिसा येत आहेत। कसं बघता या सरकार? केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी म्हणून हे सगळं चाललेलं आहे। रद्द झालेलं तर तसा शासन निर्णय आमच्या हातात द्या। मुख्यमंत्र्यांचं जेवढं वजन आहे तेवढ्या वजनाचा हार त्यांना आम्ही जाऊन घालू। 100 रुपयाच्या हप्त्यासाठी देखील हे प्रमुख आंदोलन आहे। कारखानदारांची काय भूमिका दिसते एकूणच? काही कारखान्यांनी प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे, पण शासन त्याला मान्यता देत नाही आणि उरलेल्या कारखान्यांच्याकडून शासनानं मागायला पाहिजे, कारण प्रत्येक कारखान्यानं आम्ही 100 रुपये द्यायला तयार आहोत अशा प्रकारचं हमीपत्र गेल्या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। कैफियत यात्रा तुम्ही घेऊन जाताय, सरकार निदान आता तरी दखल घेईल असं वाटतं? सरकारला दखल घ्यावीच लागेल। नाही घेतलं तर जमीन अधिग्रहण करण्यासाठी आमच्या शेतात आले तर त्यांना पाऊल ठेवून देणार नाही आणि ऑक्टोबरला कारखाने सुरू करायचे त्याचं भान ठेवावं। पण हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी। खरं तर कागलमधून या सगळ्या कैफियत यात्रेला आता सुरुवात आहे ती झालेली आहे। वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांची घेऊन ही सगळी कैफियत यात्रा आता कोल्हापूरच्या दिशेने जाते। या कैफियत यात्रेकडे जर सरकारनं लक्ष दिलं नाही तर वेगवेगळे प्रश्न येणाऱ्या काळात उभे राहतील असा एक विश्वास या निमित्तानं राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।